नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय निर्णय झालेला आहे। कुटुंब निवृत्तीवेतन मृत्यूपदान रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धतीबाबत कुटुंब निवृत्तीवेतन मृत्यूपदान रुग्णता सेवानिवृत्ती उपदान अनुदेय करण्याच्या अनुषंगाने कार्यपद्धतीबाबत कृषी व पदम विभागामार्फत 12 ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की कृषी व पदम विभागातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्ती योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबाने नमुना 3 नुसार महाराष्ट्र नागरी सेवा 1982 प्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यूपदान अनुदेय करण्यासाठी खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास कायदेशीर वारसा कृषी व पदम विभागाच्या शासन निर्णयानुसार सानुग्रह अनुदान 10 लाख व किंवा कृषी व पदम विभागाच्या 30/11/2015 रोजीच्या निर्णयानुसार अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत अंशदान व त्यावरील जमा व्याजाच्या रकमेचा परतावा यापैकी एक किंवा दोन्ही लाभाचे प्रदान करण्यात आले असल्यास याबाबत कार्यालय प्रमुख सक्षम अधिकारी कार्यालयांनी त्यांच्या स्तरावर प्रथम खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तर मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कायदेशीर वारसास परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत यापूर्वी प्रदान करण्यात आलेल्या केवळ शासनाने अंशदान व त्यावरील व्याज किंवा केवळ सानुग्रह अनुदान रुपये 10 लाख किंवा शासनाचे अंशदान त्यावरील व्याज व सानुग्रह अनुदान 10 लाख यांचे प्रथम समायोजन करणे आवश्यक आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।